मी महात्मा गांधी बोलतोय. माझ्या आयुष्याचा प्रवास हा केवळ माझा नाही, तर तो सत्याच्या शोधाचा प्रवास आहे. माझा परिचय मी माझ्याच शब्दांत असा करून देईन. मी मोहनदास, एक सामान्य माणूस. माझा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातच्या पोरबंदर येथे झाला. माझे वडील करमचंद गांधी आणि आई पुतळीबाई. आईच्या धार्मिक आणि साध्या विचारांचा माझ्या मनावर खोलवर परिणाम झाला. मी काही उपजत हुशार विद्यार्थी नव्हतो, पण सत्याची साथ कधी सोडायची नाही हे मी लहानपणीच शिकलो. माझा परिवर्तनाचा क्षण. वकिली शिकण्यासाठी मी इंग्लंडला गेलो, पण माझ्या आयुष्याला खरी कलाटणी दक्षिण आफ्रिकेत मिळाली. तिथे रेल्वेच्या पहिल्या डब्यातून मला केवळ माझ्या वर्णामुळे, रंगामुळे बाहेर फेकून देण्यात आले. त्या अपमानाने मला अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद दिली. तिथेच मी सत्याग्रह नावाचे शस्त्र शोधले. माझी शस्त्रे सत्य आणि अहिंसा. लोकांना वाटते की अहिंसा म्हणजे दुबळेपणा, पण तसे नाही. अन्यायासमोर न वागता, त्याचा द्वेष न करता, प्रेमाने आणि सत्याने त्याला जिंकणे हीच खरी शक्ती आहे. मी आयुष्यभर चरखा चालवला, कारण मला वाटायचे की आपला देश स्वावलंबी व्हावा. खादी हा केवळ कापड नाही, तर तो एक विचार आहे. माझा संदेश. मी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असहकार, सविनय कायदेभंग आणि छोडो भारत सारखी आंदोलने केली. पण माझ्यासाठी स्वातंत्र्याचा अर्थ केवळ ब्रिटिशांना घालवणे हा नव्हता, तर अस्पृश्यता नष्ट करणे आणि हिंदू मुस्लिम एकता टिकवणे हा देखील होता. लोक मला महात्मा म्हणतात, पण मी स्वतःला केवळ एक सत्याचा पुजारी मानतो.